अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेशजी लंके हे 2 दिवसांपूर्वी म्हणजे 28 एप्रिल मंगळवार रोजी श्रीगोंद्यात त्यांनी पत्रकार परिषद ए स्टार हॉटेल येथे आयोजित केली होती। आणि त्या ठिकाणी पत्रकारांनी श्रीगोंदा तालुक्यातील विकासांच्या मुद्द्यांवर असेल किंवा खासदार निधीतून काही कामं नाही झाली किंवा कुकडीचा पाणी प्रश्न असेल किंवा असे अनेकविध प्रश्न त्यांना विचारले होते। पत्रकार परिषद संपल्यानंतर त्या विचारलेल्या प्रश्नांचा राग मनात धरून त्यांनी आमच्या काही सहकारी पत्रकारांना त्या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्ही असे आडवे तिडवे प्रश्न माणसात विचारून तुम्हालाच फार समजतं का, असं वागत जाऊ नका, असले प्रश्न परत मला विचारायचे नाहीत। तसेच मी अनेक भागात फिरतो परंतु मला असे प्रश्न कुणीच विचारत नाही। श्रीगोंदा तालुक्यातल्याच पत्रकारांना फार प्रश्न पडतात, अशी भाषा वापरून एक प्रकारे लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे त्या पत्रकारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्याच घटनेचा आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी निषेध करतो। लोकशाहीत पत्रकारांना कुणालाही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देणं न देणं हे समोरच्याचं कर्तव्य आहे। परंतु तसं न करता फक्त पत्रकार परिषद विचारलेल्या प्रश्नांचा राग मनात धरून खासदार निलेश लंके यांनी त्या ठिकाणी खाली आल्यानंतर काही सहकाऱ्यांना हे तू इकडे रे, तूच लय मागाशी बोलत होता, तुला लय समजतं का, तुला लय ज्ञान आहे का, अशा पद्धतीने आरेरावी करून दमदाटीची भाषा वापरलेली आहे। आणि त्या सर्व घटनेचा निषेध आम्ही श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारांनी आज या ठिकाणी केलेला आहे। आणि इथून पुढे जोपर्यंत निलेश लंके त्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करत नाहीत, माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही सर्व पत्रकार त्यांच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांच्या कुठल्याही बातमीला यापुढे प्रसिद्धी दिली जाणार नाही असा निर्णय आमच्या सर्व पत्रकारांनी घेतलेला आहे। त्याबाबतचं निवेदन संसदेचे अध्यक्ष ओमजी बिर्ला असतील, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे, श्रीगोंद्याचे तहसीलदार असतील, पोलीस निरीक्षक असतील, यांना आम्ही सर्व पत्रकारांनी आज एकत्रित येऊन निवेदन दिलेलं आहे। खऱ्या अर्थानं पत्रकार हा काही कुठं कुणाच्या स्वार्थापायी काम करत नाही, परंतु पत्रकार हे कुणाच्या तरी ताटाखालचे मांजर असल्यासारखं त्या दिवशी बोलत होते की तुला ह्याने सांगितलं असेल, तुला त्यांनी सांगितलं असेल किंवा 2-4 चॅनलवाल्यांना हे सांगतात ते सांगतात, म्हणजे ही जी खासदारांची भाषा आहे ही चुकीची आहे। पत्रकार निस्वार्थ हेतूने समाजाचा आरसा म्हणून काम करत असतो आणि असं काम करत असताना एका खासदार पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पत्रकारांना टार्गेट करणं किंवा आरेरावीची भाषा वापरून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणं हे 100% चुकीचं आहे। नमस्ते, आम्ही सर्वजण श्रीगोंद्यातले पत्रकार बांधव आहोत। दिनांक 28 एप्रिल मंगळवार रोजी दुपारी 3च्या दरम्यान खासदार निलेश लंके यांनी श्रीगोंद्यात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। त्यावेळी पत्रकारांनी काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी पत्रकारांबरोबर आरेरावी करत तू किती शहाणा झालास, तुला शहाणा आहे का, तुला फार ज्ञान आहे का, असे दाखवू नका, कोण किती पाण्यात आहे आम्हाला हे चांगलं माहिती आहे, अशा प्रकारची वक्तव्य करून पत्रकारांना आरेरावी केली। त्याचा सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करत आहोत।